नमस्कार, मी अनिशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 रताळे उकडून घेतलेले आहेत। त्याचे आता आपण साल काढून घेणार आहोत। हे मऊ असे रताळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। रताळ्याची साल काढून घेतल्याच्या नंतर बारीक खिसणीने आपण हे रताळे खिसून घेणार आहोत। तुम्ही स्मॅश देखील करून घेऊ शकता, पण याच्यात गाठी राहणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यामुळे इथे मी खिसणीने खिसून घेत आहे। दोन्ही रताळे इथे मी खिसून घेत आहे। तुम्ही बघू शकता असं मऊ रताळा आपण खिसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आता ही एकदाच आपल्याला टाकायची नाही, जशी लागेल तशी टाकायची। मी शेवटी तुम्हाला दाखवते किती मिल्क पावडर मला इथे लागलेली आहे। आता रताळ्याच्या साईजनुसार मिल्क पावडर कमी जास्त देखील आपल्याला लागू शकते। मिल्क पावडर टाकून घेतल्याच्या नंतर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ह्याचा आपल्याला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे। थोडी थोडी करत त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने याचा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आपली शिल्लक राहिलेली आहे। आता गुलाबजामचा पाक आपण बनवून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटीन थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे। आता याचा आपण पाक बनवून घेणार आहोत। याचा एकदम एकतारी पाक नाही बनवायचा, आपल्याला थोडासा असा चिकटसर गुलाबजामला आपण जसा पाक बनवतो तसा पाक याचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। गुलाबजामचा पाक आपला तयार झालेला आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। आता साईज तुम्हाला किती कमी जास्त करायची त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। मी या साईजमध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत। सर्व गोळे इथे आपले तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। तेल इथे मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। त्यामध्ये आता आपण हे गोळे टाकून तळून घेणार आहोत। तेल खूप कडक गरम देखील आपल्याला करायचं नाहीये, मिडियमच ठेवायचं आहे आणि थोड्या अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने हे गोळे असे सुट्टे करून घ्यायचे आहेत। एकदम आपण झारा जर त्यात घातला तर हे फुटू शकतात, त्याच्यामुळे चमच्याच्या मदतीनेच आपल्याला कढईला चिकटलेले काढून घ्यायचे आहेत आणि एकदम मीडियम गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत। असा छान लालसर कलर आल्याच्या नंतर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला ते काढायचे आहेत। पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे। आपला पाक कोमटच असतो, आपल्याला मग हे गुलाबजाम लगेच कोमट पाकात टाकून घ्यायचे आहेत। सर्व गुलाबजाम या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत। मस्त असे उपवासाचे गुलाबजाम आपले तयार आहेत। हे गुलाबजाम खाऊन कुणी म्हणणार देखील नाही की तुम्ही हे रताळ्यापासून गुलाबजाम बनवलेले आहेत। खायला हे इतके टेस्टी होतात। तुम्ही त्यातमध्ये पाहू शकतात किती मस्त असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि